एका बाजूला अरबी समुद्राच्या साक्षीने फुललेली उरणची भूमी आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाच्या कुशीत भक्तीच्या उबदार सावलीत विसावलेलं एक पवित्र स्थान, जिथे पाय ठेवताच मन शांत होतं, शरीरावर थंड वाऱ्याची झुळूक फिरते आणि डोळे मिटले की जाणवतो श्री स्वामी समर्थांचा अद्भुत स्पर्श. हो, आज आपण भेट देणार आहोत उरणजवळील केगाव येथील पवित्र श्री स्वामी समर्थ मठाला. हे ठिकाण केवळ एक धार्मिक स्थळ नव्हे, तर श्रद्धा, शांतता आणि स्वामींच्या कृपाछायेत न्हालेले एक आध्यात्मिक केंद्र आहे. नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी, मी चंद्रकांत मिस्त्री आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण भेट देणार आहोत निसर्गरम्य परिसरात असलेल्या एका पवित्र स्वामी मठाला. चला, या अद्भुत प्रवासाला आपण आज सुरुवात करू. आमचा प्रवास सुरू झाला मुंबईच्या हार्बर रेल्वे लाईनवरून. आम्ही आधी उरण रेल्वे स्थानकावर उतरलो. स्टेशनवरच वातावरण अगदी निवांत आणि स्वच्छ आहे, जणू भक्तांसाठी सजलेले एक स्वागतद्वार. तिथून आम्ही स्थानिक रिक्षा घेतली आणि काही मिनिटातच केगाव गावात पोचलो. मठाच्या प्रवेशद्वाराजवळच एक माहितीचा फलक लावलेला आहे, ज्यावर मठाविषयी सविस्तर माहिती आणि शिस्तीचे नियम दिले आहेत. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. प्रवेश करताना पाय धुण्याची सुंदर सोय आहे, जी आपल्या भारतीय संस्कृतीत शुद्धतेची आणि आदर भावनेची आठवण करून देते. समर्थ, श्री स्वामी 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 समर्थ. पाय धुवून आम्ही जसेच आत प्रवेश केला, समोरच श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत तेजस्वी आणि मनोहारी मूर्ती आमचं स्वागत करीत होती. त्या मूर्तीचं तेज इतकं प्रखर आहे की क्षणभर डोळे विस्फारले जातात आणि मन स्वतःहून नम्र होते. स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मानसिक शांती, समाधान आणि वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते. आम्ही मनोभावे स्वामींचे दर्शन घेतले आणि त्यांच्या पायाशी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
नंतर आम्ही मठाचे संस्थापक आणि प्रमुख सेवेकरी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या चेहऱ्यावरचा भक्तिभाव आणि विनम्रता खूप काही सांगून जात होती. त्यांनी आम्हाला सांगितलं, ही जागा स्वामींच्या सूचनेनुसारच निवडली गेली. कोणताही मोठा जाहिरातबाज कार्यक्रम नाही, कुठलाही गाजावाजा नाही, फक्त भक्ती आणि स्वामींच्या आशीर्वादाने उभा राहिलेला हा हे मठ आहे. त्याने अनेक प्रसंग सांगितले जिथे भक्तांना या जागी आल्यावर चमत्कारी अनुभव मिळाले, जीवनात नवे मार्ग सापडले, प्रश्न सुटले आणि मनातली घालमेल शांत झाली. ही केवळ गोष्ट नाही, ही अनुभूती आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझं नाव प्रशांत रामचंद्र नवाळे. ही माझी पत्नी स्नेहा प्रशांत नवाळे. हा मठ फेब्रुवारी 2015 साली मी बांधला. हा मठ ची स्थापना करण्यामागचा सगळा उद्देश हा स्वामींनी तयार केला होता. 1995 साली माझी परिस्थिती फार बिकट होती. एवढी बिकट होती की आमचे खायचे वांदे झाले. आम्ही लोकांच्याकडे उधारी घेऊन, किराणा मालच्या दुकानात उधारी घेऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह चालवायचो. टँकर चालवून मी त्या माझा सगळा चरित्रार्थ चालवायचो. त्या ठिकाणी स्वामींचा मठ होता गुहागरच्या इथं. माझी परिस्थिती बिकट असल्या कारणाने मी एकदम करुण भावनेने स्वामींच्या मठात जायचो आणि स्वामींना विनवणी करायचो की स्वामी, ही परिस्थितीत मला बाहेर काढा. त्या टायमात एवढी बिकट परिस्थिती झाली होती माझी की माझी मुलगी होती लहान, तिला दुधाचे पण वांदे झाले होते आमच्याकडे. आम्ही बिस्किट पाण्यात बुडून तिला द्यायचो. कसे तरी दिवस पुढे ढकलत होतो. फक्त स्वामींच्याकडे याचना करायचो की स्वामी, माझा सगळा व्यवस्थित करून द्या, माझं सगळं चालून द्या व्यवस्थित, मी तुमचा मठ बांधे. सगळी परिस्थिती सुधारल्यानंतर एक ही सदरची जागा मला मिळाली, विकत घेतली. इथे सदरच्या जागेत मला रिसोर्ट बांधायचा होता. रिसोर्ट बांधायला घेतला मी. 6 फूट भराव होता खाली. भराव केला. आता सगळं प्लॅनिंग चालू केलं. रिसोर्ट बांधायचं आहे. रिसोर्टची कल्पना आल्यानंतर अचानक हजारो उंबराची झाडं आली. माधव तिवाटणे, कर्जतचे गुरुजी आहेत, त्यांनी मला सांगितलं की तुझ्या हातून मठाची स्थापना होते. स्वामींची इच्छा आहे की तुझ्या हातून मठ बांधून घ्यायचं आणि म्हणून तुला ही जागा मिळाली. म्हणून हे स्वामीने दाखवलं तुला की ही उंबराची झाडं आलीत. मी त्या क्षणी तो रिसोर्टचा विषय ड्रॉप केला आणि म्हणालो मठ बांधायचा म्हणजे त्या टायमात पैसे माझ्याकडे नव्हते. आता मठाची स्थापना करायची, चला चालू करू मठात. स्वामींची इच्छा आहे, स्वामी बघतील काय करायचं. ठरलं. भूमिपूजन केलं. भूमिपूजन केल्यानंतर आता मूर्ती घ्यायची. मूर्ती घ्यायला पैसे नव्हते माझ्याकडे आणि मला वाटलं का मूर्ती सहज अवेलेबल होईल म्हणून. मग आम्ही मुंबईत निघालो. चला मूर्ती बघून येऊया कशी काय आहे ते. माझे बरेच 5-6 महिन्यापूर्वीचे पैसे बरेच दिवसापासून अडकले होते टँकरचे माझ्या. ते बिल मी जेव्हा मुंबईला निघालो तेव्हा अचानक मोबाईल मध्ये मेसेज आला की 60,000 रुपये जमा झाले तुमच्या मोबाईल मध्ये. चला बोलो, स्वामींनी लगेच पैसे अरेंज केले. गेलो तिकडे. मला वाटलं तर सगळीकडे मूर्त्या मिळतील स्वामींच्या, पण स्वामींची मूर्ती बनवायला द्यायला लागते, अशी मिळत नाही कुठेच. एका दुकानात 3 वर्षापासून एक मूर्ती नुसती ठेवून अशी एका कोपऱ्यात मुंबईच्या एका कमिशनरनी बनवायला दिली होती. त्याला मठ बांधायचा होता म्हणून, पण त्याच्या हातून ती स्थापना झाली नाही म्हणून तो तशीच सोडून गेला. त्याने पैसे पण दिले होते त्या मूर्तीचे, पण स्वामींच्या इच्छे वगैरे तुम्ही तो मठ बांधू शकत नाही म्हणून त्यांनी ती मूर्ती तशीच सोडली. मला त्यांनी दाखवल्यावर मला लगेच आवडली मूर्ती. मी लगेच त्याला सांगितलं चालेल मला. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही बनवतो मूर्ती, 4 दिवसात तुम्ही घेऊन जा. मूर्ती आणली. मूर्तीचं वजन कमीत कमी 75 ते 80 किलो. 6 जणांना ती उचलत नव्हती मूर्ती. आम्ही ती आणली. आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 25 फेब्रुवारी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त होता 2015 सालचा. सगळे विधी झाले प्राणप्रतिष्ठेचे. हजारो लोकांना महाप्रसाद दिला. आम्ही सगळं वैदिक पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या. आता माझा मठ बांधला होता मी, त्याचा दरवाजा 2.5 फुटाचा. आता ही 2.5 फुटाच्या दरवाज्यातना ती मोठी एवढी 70 किलोची 75 किलोची मूर्ती न्यायची कशी, हा मोठा प्रश्न होता.
पण तुम्हाला सांगतो ती मूर्ती एवढी हलकी झाली की आम्ही दोघांनी उचलून ती आतमध्ये ठेवली. एवढी हलकी झाली ती मूर्ती. म्हणजे स्वामींची प्रचिती काय आहे ती बघा. मठाची स्थापना झाली, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दारासमोर पिंपळाचं झाड आलं. त्याच्या उजव्या साईडला उंबराचं झाड आलं आणि वडाचं झाड आलं. छोटी झाडं होती, पण आज 10 वर्ष झाली या मठाला. 10 वर्षात ती झाडं एवढी मोठी झाली की तुम्हाला सांगून समजणं पटणार नाही. 20 वर्षाचं झाड ना एवढं मोठं, तेवढीच झाडं मोठी झाली. आणि त्या तिन्ही झाडांना 3च फांद्या आहेत. पिंपळाच्या झाडाला तर 3च फांद्या, बुंदापासून 3 फांद्या. आणि आता गणपती पण प्रगट झालेत त्याच्यात पिंपळा झाडात. उंबराच्या झाडात तर स्वामींनी दर्शन दिलंय. स्वामींची अख्खी प्रतिकृती तिथे आली उंबराच्या झाडात. तुम्हाला नंतर फोटो दाखवतो मी. प्लस गणपतीचा पण फोटो आलाय. वडाच्या झाडात तर साक्षात गणपती अवतरले. स्वतःहून आलेलं पिंपळाचं झाड आहे. पिंपळा झाडावर 3च फांद्या होत्या. ब्रह्मा, विष्णू, महेश. गणपती आलाय बघा. गणपती प्रगट झाले. डोळा पण दिसतोय. हा बघा गणपती आलाय. डोळे पण आले 2. गणपतीची सोंड आणि बरोबर मधल्या फांदीमध्ये आहे फुलपून सरकलं बघा स्वतः. हा फुलपून स्वतः सरकलं. फोटोग्राफी होताना साईडला गेले. वडाचं झाड आहे. एकाच दिवशी 3 झाड आले. पिंपळ, वड, आंबा. या वडाच्या झाडात पण गणपती प्रगट झाले बघा. गणपतीचा सोंड, माथा, डोळे, कान. हा एक डोळा बघा इथे. डोळा म्हटलाय समोर. पाठच्या साईडने पण गणपती प्रगट झाला. पुढेच्या वरती गेले 10 वर्षामध्ये. डोळा तिथे पण गणपती सोडायला. उंबराचं झाड त्याला पण 3च फांदे. स्वामींची प्रतिमा आली. स्वामी एका दिवसात स्वामी इथे प्रकट झाले. त्या साईडला पण गणपती. बुंद्यामध्ये पण गणपती आहे.
कडुलिंबाचं झाड आलंय स्वतःहून. कडुलिंबाची, शमीची असंख्य झाडे आले. रुद्राक्षाचं झाड स्वतःहून आलंय. माझं सर्वांना असं आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने आमच्या मठात दर्शनासाठी सर्वांनी यावे, प्रचिती घ्यावी स्वामींची, महाप्रसादाला यावे. हे जे आम्ही कार्यक्रम नियोजित करतो त्याच्यात जास्तीत जास्त भक्तगणांनी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, आमचा मठ पाहावा सर्वांनी आणि प्रचिती घ्यावी. आणि ह्याच मठाच्या माध्यमातून मी एक नेहमी आध्यात्मिक छोट्या मोठ्या सहली म्हणा, यात्रा म्हणा काढत असते, जे सर्वांना परवडणारा असतात. जास्त त्याचं मी शुल्क ठेवत नाही आणि जास्तीत जास्त त्याचाही सर्वांनी लोकांनी लाभ घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे सर्वांना. आणि मी खाली नंबर माझा हे करत आहे, मोबाईल नंबर, त्याच्यावर मला संपर्क तुम्ही साधू शकता. आणि दर गुरुवारी आलात तर तुम्हाला संध्याकाळची आरती महाआरती आमची असते, तेव्हा आमचा नैवेद्य असतो खिचडीचा, जी स्वामींना, गजानन महाराजांना, या सगळ्या संतांना खूप आवडते, तर ती आम्ही करतो स्वतः. आणि लोकही आम्हाला
आणून इथे अन्नदान वगैरे सांगतात ते आम्ही त्यांनाही त्यांचाही स्वीकारतो आणि त्यांना आमच्याकडून आम्ही करून वाटप करतो. निसर्गाचं सौंदर्य, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सभोवताली असलेली नितांत शांतता हे सगळं मनाला प्रसन्न करतं. इथे आल्यावर मनातील अस्वस्थता नाहीशी होते आणि आपण पुन्हा नव्याने जगायला सिद्ध होतो. उरणजवळचं हे केगाव आणि इथलं श्री स्वामी समर्थ मठ प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी अनुभवावं असे स्थान आहे. आपण सुद्धा इथे येऊन स्वामींच्या चरणी काही क्षण घालवा आणि अनुभवा भक्तीचा स्पर्श. तर मंडळी, हा होता केगाव येथील श्री स्वामी समर्थ मठाचा आध्यात्मिक आणि निसर्गरम्य प्रवास. इथे आल्यावर मनाला मिळणारी शांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा नक्की भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासात. श्री स्वामी समर्थ.